गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर चला आपण आजचं जे आपलं लेक्चर आहे ते लेक्चर आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. तर कालचं जी काही रिव्हिजन आहे, हां, लीळा चरित्र पाहिलं, अजून काय पाहिलं? बरोबर. ठीक आहे. तर मग आज आपण उर्वरित जी काही साहित्य संपदा आहे ती साहित्य संपदा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सांगा काय काय पाहिलं आपण काल? हां, बरोबर. एसीचं रिमोट आणून द्या ना. आणून देता का? मी क्लासवर आहे. तर सूत्रपाठ पाहिला, बरोबर. त्यानंतर दृष्टांत पाठ, बरोबर आहे. त्यानंतर हो, बरोबर आहे. ते एकंदरीत आपण जे काही आहे गद्याचा भाग पाहिला होता आणि पद्याचा भाग जो काही आहे तो आपण सुरू केलेला होता. पद्याचा भाग जो काही आहे तो. ठीक आहे. मग पद्याच्या भागमध्ये कोणतं येतं ते सांगायचं आहे. पद्याच्या भागमध्ये कोणतं येतं आपल्याला? मूर्तिप्रकाश जे काही आहे तर ते पद्याच्या भागामध्ये आहे, मूर्तिप्रकाश. ठीक आहे. पद्याचा भाग जो काही आहे तर तो मूर्तिप्रकाशमध्ये आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे? आपण आता महदंबा, जिला महदाईसा म्हणतात, ते लिहून घेणार आहोत. महदंबा. तर महदंबेचे ढवळे जे काही आहे, महदंबा ढवळे पूर्वार्ध उत्तरार्ध ते आपण पाहणार आहोत आज. ठीक आहे. तर सगळ्यांनी हेडलाईन द्यायची आहे, महदंबा. महदंबा. तर आपण जे पाहतोय तर हे आता साधारण गद्यातला आहे की पद्यातला आहे सांगा बरं. बरोबर, पद्यामधला आहे. ठीक आहे. आता महदंबा लिहा. चला लिहायचं आहे. महदंबा आद्य मराठी कवयित्री. महदंबा आद्य मराठी कवयित्री. आद्य मराठी कवयित्री. बघा, आता ग्रंथरचना करणाऱ्या वरील सर्व महानुभव पंथामध्ये आद्य मराठी जर कवयित्रीचा जर आपण विचार केला तर महदंबा आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण मराठी साहित्याचा जर आपण विचार केला किंवा मराठी वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय आहे? महदंबा जी काही आहे तर महदंबेला पहिली कवयित्री किंवा पहिली आद्य कवयित्री म्हणून तिचं नाव आहे. आता महदंबेचं मूळचं नाव काय आहे बघा. महदंबा यांचं मूळचं नाव काय आहे? चला लिहून घ्यायचं आहे. महदंबा, महदंबाला महदाईसा असंही म्हणतात, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. पण तिचं मूळ नाव काय आपण बघून घेऊ. तिचं मूळ नाव आहे रूपाई. महदंबा हिचं मूळ नाव आहे रूपाई. रूपाई लिहून घ्या. एसीचं रिमोट कुठे आहे?
या बरं लवकर. आणून देता का? लेक्चर चालू आहे. एसीचं रिमोट कुठे आहे सर? लवकर द्या क्लास. आणून देता का? आणून द्या लवकर. तर काय आहे? रुपाई. रुपाई जे काही आहे ते रुपाई नाव आहे. तर बघा आता महदंबा कोण होत्या? तर बघा महदंबा हे चक्रधरांनी तिच्या विदुषी पंजीवरून ठेवलेलं तिचं नाव होतं. ठीक आहे. म्हणजे चक्रधरांच्या ज्या काही पंजी होत्या तर त्यांचं नाव इकडे द्या ना. त्यांचं नाव म्हणजे महदंबेचं जे काही ओरिजिनल नाव होतं ते रुपाई होतं, पण तिला महदंबा हे नाव कोणी दिलेलं आहे? चक्रधर स्वामी यांनी दिलेलं आहे. ओरिजिनल नाव कोणी दिलेलं आहे म्हणजे महदंबा हे नाव कोणी दिलेलं आहे? चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे. तसं लिहून घ्या. आणि हे नाव कोणावरून दिलं आहे की चक्रधरांची जी पंजी होती म्हणजे आजी, आजीची जी काही आई आहे ती, तर जी काही पंजी होती तर तिचं नाव काय होतं? महदंबा होतं. आणि एक जवळची शिष्य असल्यामुळे काय केलं आहे? त्यांनी नाव दिलेलं आहे. चला लिहा. महदंबा हे नाव चक्रधरांनी तिच्या विदुषी पंजीवरून. आता विदुषी म्हणजे काय? हुशार आपण ज्याला म्हणतो, एकदम विद्वान बुद्धिमान जे काही आहे, तर त्याला आपण असं इंटेलिजंट ब्रिलियंट वगैरे असे शब्द वापरतो. तर अगदी त्याप्रमाणे. ठीक आहे. तर लिहा. महदंबा हे चक्रधरांनी तिच्या विदुषी पंजीवरून ठेवलेले तिचे नाव होय. विदुषी पंजीवरून ठेवलेले तिचे नाव होय. आता बघा महदंबेची जर आपण स्टोरी पाहिली, तिची कथा पाहिली, तर काय आहे की महदंबेचा म्हणजे त्या काळामध्ये काय व्हायचं? बालविवाह व्हायचं. आणि मी एकदा क्लासमध्ये तुम्हाला समजून सांगितलं की जरठ विवाह. ठीक आहे. जरठ विवाह म्हणजे काय? मुलगी अत्यंत लहान आणि जो काही नवरदेव किंवा जो काही आहे नवरदेव पुरुष तो अत्यंत मोठा असायचा. त्यांच्यामध्ये साधारण 30-30 40-40 वर्षाचं जे काही आहे अंतर असायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की जो काही नवरा आहे किंवा त्याचा मग लवकर मृत्यू व्हायचा. आणि मग काय व्हायचं की अशा वेळी त्या मुली त्या स्त्रिया काय पडायच्या? विधवा व्हायच्या आणि एकट्या पडायच्या. तर बघा महदंबेचा सुद्धा काय झाला? बालविवाह किंवा बालपणी तिचा विवाह झाला होता. आता पुढे मग तिला काय झालं? वैधत्व आलं. मग तिचं जे नवरा होता तो काय झालेला? मरण पावलेला. आणि ती मग काय पायिकाप्रमाणे जी काही आहे ती राहू लागली आणि चक्रधरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांची शिष्या सुद्धा बनली. आता चक्रधर जे काही आहेत तर ते विद्यमान असता त्यांच्या अनुज्ञेने ती काही काळ रिद्धिपूर येथे गोविंद प्रभूपाशी सुद्धा राहिलेली होती. ठीक आहे. तर मग रिद्धिपूर येथे काही तिला सहवास लाभला. तेथेच तिने धवड्यांचा पूर्वार्ध रचला. ठीक आहे. आता धवडे म्हणजे काय आपण बघणार आहोत. तर धवडे कुठे रचले असं जर आहे तर कुठे रचले? रिद्धिपूर येथे रचले. ठीक आहे. लिहून घ्या. नंतर आपल्याला लिहायचं आहे धवड्यांची रचना रिद्धिपूर येथे झाली. धवड्यांच्या पूर्वार्धाची रचना नंतर लिहायचं आहे. महदंबेने धवड्यांच्या पूर्वार्धाची रचना
रिद्धिपूर येथे केली. रिद्धिपूर येथे केली. आता बघा, जर आपण महदंबेचा विचार केला तर महदंबेचा जेव्हा आपण विचार करतो तर सर्वसाधारण काय आहे की तिचा जन्म कुठे झाला, कोणत्या वर्षी झाला हे आपल्याला काही फारसं माहीत नाही. पण महदंबेचा जो काही मृत्यू आहे तो हैदराबादमध्ये नवगाव म्हणून आहे बघा. तर नवगावाला आपल्याला सर्वसाधारणपणे तिचा मृत्यू झाल्याचा दिसून येतं. आता महदंबेचे जे काही नंतरचं आयुष्य आहे तर ते संत पुरुष असेल, सत्पुरुष असेल त्यांच्या सेवेमध्ये गेलं आणि त्या तीर्थयात्रासुद्धा ती करत होती. ठीक आहे. आता महदंबेविषयी जर अधिक माहिती सांगायची झाली तर महदंबा हुशार होती, विदुषी होती, पण त्याबरोबर ती कला निपुणही होती. ती रांगोळ्या फार सुंदर काढायची आणि ती चांगली सुगरणही होती. आता काशी यात्रेला जाण्यापूर्वी तिने चक्रधरांना श्वेत उपहार जो काही आहे तो दिला होता. अशा प्रकारे थोडंफार तिचं वर्णन आहे. तर आता आपल्याला लिहून घ्यायचं आहे. शीघ्र, चला लिहा नंतर. शीघ्र व उत्स्फूर्त कवित्व शीघ्र व उत्स्फूर्त कवित्व शीघ्र व उत्स्फूर्त कवित्व हा महदंबेचा खास विशेष होय. हा महदंबेचा खास विशेष होय. हा महदंबेचा कोणत्याच गोष्टी आज जागेवर नाही आहे. पेन पण नाही आहे इथं. पेन पण नाही इथे. एक मिनिट मी पेन घेऊन आले आपल्या ब्लॅकबोर्डचा, व्हाईट बोर्डचा. पेनच नाही आता ते व्हाईट बोर्डचा. पेनच नाही व्हाईट बोर्डचा. दुसऱ्या क्लास दुसरीकडे घेतलं होतं का क्लासमधलं लेक्चर? पेन नाही आहे इथे. कुठं होता? कुठं? अच्छा ठीक आहे. हां, तर बघा महदंबा तर काय आहे एकदम उत्स्फूर्त म्हणजे काय की म्हणजे अशी क्षणात सुचते बघा कविता. काही लोकांना असं प्रवास करत असतात लगेच 4, 5, 10 ओळी लिहून काढतात किंवा कुठेतरी बसले असतात पटपट लिहून काढतात. काहीतरी असे पडलेले असतात लगेच. म्हणजे त्याला काय उत्स्फूर्त अगदी असं वेगामध्ये किंवा असं एकदम स्पॉन्टेनियसली आपण ज्याला म्हणतो ते. आणि शीघ्र म्हणजे लवकर, वेगामध्ये. ठीक आहे. आता महदंबेने कशाची रचना केलेली आहे? धवडे. कशाची रचना केली आहे? धवडे. आणि दुसरं काय केलेलं आहे? दुसरी रचना कसली आहे? मातृकी रुक्मिणी स्वयंवर. कशाची केली आहे? मातृकी लिहून घ्यायचं आहे. ही काय आहे? हे दोन लिहून घ्या. चला. महदंबेचे धवडे
व मातृकी रुक्मिणी स्वयंवर हे अत्यंत महत्त्वाचे आपल्या जशास तसं पेपरला विचारल्या जातं. चला लिहून घ्या पटकन. ठीक आहे, लिहून घ्या. ही मराठीतील महदंबेचे ढवळे व मातृकी स्वयंवर ही मराठीतील पहिली कथाकाव्ये होत. ही मराठीतील पहिली कथाकाव्ये ही मराठीतील पहिली कथाकाव्ये होत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? तर हे बघा, असं पहिली कथाकाव्य मराठीतली म्हणजे अखंड मराठी साहित्य किंवा मराठी साहित्यातली पहिली कथाकाव्य. काय आहे? मराठीतील पहिली कथाकाव्य होत. ठीक आहे, झालं. ढवळे आणि मातृकी स्वयंवर. ठीक आहे, लिहिलं. ठीक. आता बघा, आता आपण बघूयात की ढवळे ढवळे म्हणजे काय आपण हे बघणार आहोत. तर बघा, ढवळे म्हणजे लग्नात गावयाचे वरविषयक गीत. म्हणजे नवरदेव, वर म्हणजे कोण? मुलगा. मुलगा म्हणजे लग्नातला मुलगा, म्हणजे वर म्हणजे नवरदेव. बरोबर आहे. तर काय आहे की त्याच्याविषयी जे काही गीत आहे ते. चला लिहून घ्या सगळ्यांनी. ढवळे म्हणजे लग्नात गावयाचे गायाचे लिहू शकता. गाणे म्हणणे, गाणे गावयाचे किंवा म्हणण्याचे असंही लिहू शकता. तुम्हाला हे बघा, जसं मी सांगते तंतोतंत तसंही लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला जर असं वाटलं की बाबा गावयाचे शब्द मला कठीण वाटतो, मी त्याच्याबद्दल म्हणणे लिहिते, गाणे लिहिते, त्याचा समानार्थी शब्द लिहिते, जो तुम्हाला समजतोय तो तुम्ही लिहिला तरी चालतो. म्हणजे असं काही नाही की मॅडम जसं सांगताय तसंच्या तसं तुम्ही लिहिलं पाहिजे. शेवटी काय, आपण नोट्स कशासाठी काढतो? आपल्याला समजण्यासाठी. फॅक्च्युअल जो काही डेटा आहे, म्हणजे जे काही फॅक्ट्स आहे माहिती. आता तुम्ही ढवळे तर ढवळेच लिहावं लागणार, त्याच्यात तुम्ही वेगळं काही लिहू शकत नाही. किंवा महदंबा आहे तर महदंबाच लिहावं लागेल, काहीतरी तिथं मोहिनी असं लिहून तुम्ही ठेवू शकत नाही. ठीक आहे, ते फॅक्ट्स जे काही आहे ते तुम्हाला तसं तर तसं लिहा. पण काही मी वाक्य लिहून देत असताना काही शब्द असतील की ठीक आहे तुम्हाला आत्ता समजतात पण नंतर वाचणार आहेत तर नाही समजणार, तर तुम्ही तुमच्या मनाने काय करू शकता, तिथे समानार्थी शब्द किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो शब्द तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? चला. ढवळे म्हणजे लग्नात गावयाचे वरविषयक गीत. ढवळे म्हणजे वर नवरदेव. ठीक आहे. आता बघा, याचं जर आपण सण म्हणजे इसवी सन जर पाहिलं तर 1287च्या आसपास जे काही आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. लिहून घ्यायचं आहे 1287. बाराशे 1287च्या आसपास. ठीक आहे, आसपास हा शब्द पण लिहा, म्हणजे मागे पुढे. कारण आपल्याला जी काही पुस्तकात माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर आपण हे सांगतो. एक्झॅक्ट काही माहिती दिलेली नाही. ठीक आहे, ओके. आता बघा, एक दिवस महदंबा काय करायची, भिक्षेस जात होती. आता आपण महानुभव पंत यांचा काय पाहिलेला आहे,
आचार धर्म पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की काय भ्रमंती करणे, भिक्षा मागून खाणे, ओळखीच्या घरी भिक्षा मागून न जाणे, भिक्षा मागताना घर न निवडणे, ह्या प्रकारचं आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर मग महदंबा सुद्धा काय होती, महानुभव पंथामध्ये एक शिष्या होती, जिची आपण कथा पाहिली की काय तिचा बालविवाह झाला, त्याच्यानंतर काय झालं, मग तिचा नवरा वारला आणि मग ती राहू लागली आणि नंतर मग ती महानुभावमध्ये गेली. तिचं नाव आधी काय होतं, काय होतं, रुपाई. बरोबर, रुपाई नाव होतं. महादंबा हे कोणी नाव तिला दिलं, चक्रधरांनी. असे याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. बरोबर आहे. तर हे झालं. तर मग ही जी काही आहे, तर मग ती भिक्षा मागायला एक दिवस अशी रोज जात होती, तशी गेली आणि मग ती काय होती की तिला बाशिंग घेऊन जाणारी काय झाली, एक तेलीन दिसली. बाशिंग म्हणजे काय, जे नवरदेव नवरीला असं बांधतात ना लग्नाच्या वेळी डोक्याला, कपाडाला बांधतात ना. तुमच्या इकडे बांधतात की नाही सांगा बरं, प्रगती, अक्षय, रेणुका. तर बाशिंग घेऊन जाणारी तेलीन तिला दिसली. आपल्याकडे तुम्हाला म्हण आठवते का, बाशिंगावरून एक मराठीमध्ये म्हण आहे. म्हण सांगा बरं, कोणाला आठवते ती म्हण, चला सांगा. बाशिंगावरून मराठीत असलेली म्हण, चला सांगा कोणती आहे, चला पटकन. कोणती आहे, आठवत नाही आहे, कोणती आहे. हां, काय, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी आहे. त्याचा अर्थ सांगायचा आहे मग मला नंतर. ठीक आहे. तर मग महदंबेने गोविंद प्रभूंसाठी एक बाशिंग मागितले व ते आणून गोसावींच्या श्री मुगटी जे काही आहे ते बांधले. काकण सुद्धा जे काही आहे ते बांधलं. म्हणजे महदंबेला दिसलं आणि महदंबेने ती कोणासाठी मागून घेतलेलं आहे, गोविंद प्रभू साठी मागून घेतलेला आहे. आणि मग विवाह प्रवृत्ती होऊन ह्यावेळी गोविंद प्रभू महदंबेला म्हणाले, आओ मेली जाय गाय गाय म्हणे. असं ते म्हणायचे. जे काही रचना आहेत बघा कशा आहे. कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, तुरया थाट गाय म्हणे आणि मग ती गाऊ लागली. आणि अशा प्रकारे जे काही आहे धवड्यांची निर्मिती झाली. म्हणजे काहीतरी रचना व्हायला आधी काहीतरी पार्श्वभूमी असते. बरोबर आहे. धवड्यांची रचना जेव्हा झाली तेव्हा तिला ही कथा होती की महदंबा जेव्हा भिक्षा मागायला गेली तेव्हा तिला ती तेलीन दिसली बाशिंग घेऊन आणि मग तिने गोविंद प्रभूसाठी बाशिंग मानून घेतले आणि मग अशा प्रकारे त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि अशा प्रकारे धवड्यांची जी काही आहे निर्मिती झाली. आता बघा, काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धवडे जे आहे ते धवडे पूर्वार्ध, धवडे उत्तरार्ध वगैरे असे आहेत. तर ते आपण बघणार आहोत. तर यावेळी फक्त काय केलेलं आहे, महदंबेनी रिद्धिपूर येथे काय लिहिलेलं आहे, धवड्यांचा पूर्वार्ध लिहिलेला आहे. काय केलेला आहे, धवड्यांचा पूर्वार्ध जो काही आहे तो लिहिलेला आहे. ठीक आहे. कुठे लिहिला, रिद्धिपूरला. आता मला सांगा, आता जेव्हा पूर्वार्ध लिहिला तेव्हा काय झालं, त्याच्यामध्ये पूर्वार्धामध्ये किती धवडे हे आपल्याला माहित पाहिजे. जसंच्या तसं आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो. ठीक आहे. चला लिहा. धवडे पूर्वार्ध किती आहे, एकूण किती आहेत, 83. किती आहेत, 83. लिहून घ्यायचे. चला लिहून घ्या.
पूर्वार्ध असंच लिहायचंय बरं का, फक्त धवडे करून 83 नका लिहू. धवडे पूर्वार्ध असं लिहा. ठीक आहे. ओके. आता आपण उत्तरार्धाविषयी जे काही आहे ती उत्तरार्धाविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. आता धवडे पूर्वार्ध पाहिलं, त्याचंच धवडे आपण उत्तरार्ध पाहणार आहोत. धवडे पूर्वार्ध पाहिलं, आता आपण पाहूयात धवडे उत्तरार्ध. आता बघा, धवडे उत्तरार्ध जे काही आहे म्हणजे पूर्वार्ध म्हणजे आधीचा भाग. मी आधी सांगितलं होतं आपल्या लेक्चरमध्ये की धवडे हे म्हणजे काय, उत्तरार्ध पूर्वार्ध म्हणजे काय आधीचा भाग आणि उत्तरार्ध म्हणजे काय नंतरचा भाग. तर बघा, उत्तरार्धातील धवड्यांची जी काही संख्या आहे ती किती आहे, किती आहे 63. 63 हे संख्या माहीत पाहिजे आपल्याला. असे जसेच्या तसे प्रश्न आपल्या परीक्षेला येऊ शकतात. आता बघा, आपण जे काही धवडे उत्तरार्ध आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. आता बघा, धवड्यांच्या उत्तरार्धाचे कर्तृत्व मात्र पूर्णतः महदंबेकडे जात नाही. म्हणजे आपण जर पूर्वार्ध पाहिला तो महदंबेने लिहिलेला आहे, पण जेव्हा आपण उत्तरार्धाचा विचार केला तर काय आहे, सगळंचं सगळं तिला श्रेय तिच्याकडे जात नाही. आता बघा, एक दिवस माईनभट, कोण माईनभट आपल्याला माहीत आहेत, व लक्ष्मींद्र भट नावाचे एक होते. तर यांनी रुक्मिणी का न करा असा प्रश्न विचारला. रुक्मिणी स्वयंवर का न करा असा प्रश्न विचारला असता गोविंद प्रभूमुळे हे जमले, आता मज काय करवेल असे महदंबा म्हणाली. म्हणजे त्यांनी जी श्रेय आहे ती काय केलेलं आहे, गोविंद प्रभूला जे काही आहे गोविंद प्रभूला ते श्रेय त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता माझं काय करवेल असं महदंबा म्हणाली. आम्ही शब्द घडवणी तू गा असे त्या दोघांनी सांगितल्यानंतर जे काही आहे महदंबेने हे दवडे गायले आणि माईनभट व लक्ष्मींद्र भट जे होते त्यांच्यासोबत त्यांनी काय केले, हे लिहून घेतले. आणि म्हणून महदंबा, माईनभट आणि लक्ष्मी भट अशा तिघांकडे जे काही आहे धवड्यांचं जे काही उत्तरार्ध आहे, धवडे उत्तरार्ध चं जे काही श्रेय आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाताना याची जी संख्या आहे ती किती आहे 63 आहे. आणि जवळपास याचा जो काल आहे तो 1308 हा त्याचा कालखंड सांगितला जातो. तर लिहून घ्यायचं आहे 1308. नंतर मी सांगते वाक्य ते लिहून घ्यायचं आहे. 1308 इसवी सन. हे नावं लिहून घ्या ब्लॅकबोर्ड वरची. ठीक आहे. बघा, आता असं लिहा, धवडे उत्तरार्ध करण्याचं श्रेय, धवडे उत्तरार्धाचे श्रेय महदंबा, माईनभट आणि लक्ष्मींद्र भट, हे ट आहे, लक्ष्मींद्र भट यांच्याकडे जाते. लिहून घ्यायचं आहे. धवडे उत्तरार्धाचे श्रेय
धवडे उत्तरार्धाचे श्रेय महदंबा माईनभट लक्ष्मींद्र भट यांच्याकडे जाते. ठीक आहे. आता बघा, आता जे धवडे पूर्वार्ध होते तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय आले तर त्याच्यामध्ये रुक्मिणी हरणाचा जो काही आहे भाग आलेला आहे. तर उत्तरार्धामध्ये काय आलेलं आहे की रुक्मिणी स्वयंवराचे जे काही आहे निवेदन आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचं आहे की उत्तरार्धामध्ये नेमकं काय आहे, पूर्वार्धामध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा आपण इथे लिहून घेऊ. चला लिहा. धवड्यांच्या पूर्वार्धात, हे अत्यंत महत्त्वाचे नोट्स आहे, याच्या पलीकडे प्रश्न जात नाही, नीट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. लिहा. धवड्यांच्या पूर्वार्धात रुक्मिणी हरणाचा कथाभाग आला असून उत्तरार्धात रुक्मिणी स्वयंवराचे निवेदन आहे. रुक्मिणी स्वयंवराचे निवेदन आहे. रुक्मिणी स्वयंवराचे निवेदन आहे. लिहिलं? ठीक आहे. आता बघा, आता धवडे जे आहे, धवडेच्या सुरुवातीला सर्वेश्वराचे शिरी धरून या चरण, मग धवळी गायीन गोविंदरू राणा असे जे काही आहे नमन केलेले असून रुक्मिणी हरणाची जी काही कथा आहे ती सांगितली जाते. ठीक आहे. आता रुक्मिणीने कृष्णास लिहिलेल्या पत्रिकेचा मात्र कुठं याच्यामध्ये उल्लेख आलेला नाहीये, पण अशा प्रकारे जे काही आहे ते लिहिलेलं आहे. म्हणजे विप्राचा निरोप असेल, मग त्याच्यामध्ये काय मग कृष्ण गमन असेल, मग त्यांचं जे काही वास्तव आहे, वास्तव आणि वास्तव्य ह्या शब्दामध्ये फरक आहे बरं का. वास्तव आणि वास्तव्य, वास्तविक, वास्तव म्हणजे काय, खरं पाहता, खरं पाहता, आणि वास्तव्य म्हणजे काय, राहणं, तिथे राहिलेले. समजलं? कन्फ्यूज व्हायचं नाही, फक्त याचा फरक आहे. ठीक आहे. असं याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचं मग निरोप असेल, वास्तव्य असेल, आणि बोलताना सुद्धा आपण बघा पुष्कळ जण काय करतात ना बोलताना, ही बघा ही पहिली वेलांटी आहे, ही ऱ्हस्व. ठीक आहे. ही काय आहे, दुसरी वेलांटी म्हणजे काय आहे, दीर्घ वेलांटी. ठीक आहे. आणि हे आपल्याला माहित आहे, पहिला उकार दुसरा उकार. तर बघा आता हे पहिलं दुसरं आहे म्हणून याचे उच्चारही सारखे आहे का हो, सारखे आहे का याचे उच्चार? आपण हे भाषा विज्ञान जेव्हा शिकणार आहोत याच्यानंतर तेव्हा बघणार आहोत हे सगळं. तर बरेच जण काय करतात ना, सारखंच बोलतात, पण तसं नाहीये. कळतंय का तुम्हाला? बघा जेव्हा ऱ्हस्व असतं तेव्हा त्याचा जो काही उच्चार आहे तो कमी, शॉर्ट असतो. जसं की आता आपण थोडं बघूयात आता विषय निघाल्यामुळे. जसं की उदाहरणार्थ एक आहे दीन, एक आहे दीन. ठीक आहे. आता ह्या दीनचा अर्थ काय होतो, दिवस, आणि ह्या दीनचा अर्थ काय होतो, दीन पद दलित. तयाजा ऊन हसवावे
जगाला प्रेम अर्पावे. कोण लिहिलेलं आहे ही हे तुम्ही शाळेत म्हणायचे का? खरा तो एकच धर्म कोणी लिहिला सांगा बरं. चला चॅट बॉक्स मध्ये सांगा. खरा तो, बघा ते होते ना आपल्याला शाळेमध्ये तुम्ही म्हणायचे ना प्रार्थना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. धवडे ऐकून महानुभव शिकून शिकून तुम्ही बोर झाले असाल, थोडंसं तुम्हाला मनोरंजन केलं जावं. ऐकलं का? हसले की नाही जागच्या जागी बसून? असं हसत खेळत आपलं शिक्षण, अभ्यास आणि जगणं सगळ्यात महत्त्वाचं ते झालं पाहिजे. कधी कधी इतकं सगळं वाढून ठेवलेलं असतं. शाळा झाली की कॉलेज झाले की स्पर्धा परीक्षा, नोकरी, लग्न, मुलं, मग त्यांचं शिक्षण, मग त्यांची ती सायकल, हे बऱ्याचदा जगणं राहून जातं. मग काय हे सगळं सोडून काय, मग तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं सोडून काय मजाच मारत बसायची का? नाही. तर काय बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास जरी करताय पण 6 दिवस अभ्यास करत असेल तर 7वा दिवस म्हणजे रविवार किंवा तो तुमचा कुठलाही वार असेल तो कशाला दिलेला आहे? तुम्हाला हवं ते करा, जगा. आणि दिवसामधले काय तुम्ही 24चे 24 घंटे अभ्यास नाही करत, पण जे करताय मग ते मन लावून करा. म्हणजे मी ज्यांच्यासोबत अभ्यास केला ते टॉपर राहिलेले आहेत बऱ्याच गोष्टींमध्ये. त्यांचं कसं, त्यांचा एक मंत्र होता, त्यांनी सांगितला नव्हता पण आम्ही तो पाहिलेला होता. काय मंत्र होता? अभ्यासाच्या वेळी इतका अभ्यास करायचे तर त्यांचा एवढा अभ्यास कोणीच नाही. म्हणजे असं तर असंच अभ्यास, इकडे बघणं नाही तिकडे बघणं नाही, म्हणजे किती गोंधळ असू दे, काही असू दे. आणि मस्त्या करायची जेव्हा वेळ यायची गोंधळ घालायचा, तर त्यांच्या एवढं गोंधळ कोणी घालायचं नाही, त्यांच्या एवढ्या मस्त्या कोणी करायच्या नाही. कळतंय का? म्हणजे वाटणार पण नाही की बाबा ही व्यक्ती इतकी अभ्यासू असेल, इतकी हुशार असेल, टॉपर असेल. असं जगता आलं पाहिजे. हे त्यांचा एक मंत्र होता जो त्यांनी सांगितला नाही पण आम्ही बघितला. अशा प्रकारे काय केलं पाहिजे? जगता आलं पाहिजे. ठीक आहे, 24चे 24 घंटे काय कोणी अभ्यास नाही करत. आपण काही यंत्रमानव नाही आहे, रोबोट की मॅडम. पण ते तुम्हाला सगळं अभ्यास म्हणजे मग अभ्यास 6 तास म्हणजे फक्त आणि फक्त 6 तास. त्याच्यात मोबाईल नाही, ते आई वडिलांनी काही काम सांगितलं ते नाही, कुठं बाहेर जाणं नाही, मित्र आला तर बा माझा आहे. तुम्ही समजा जॉबला आहात, तुम्ही प्रोफेसर आहात आणि जर तुम्हाला म्हटलं की तुमची आई बोलायला आली, जा रे जाऊन जरा थोडं भाजीपाला आणून दे, तुम्ही जाणार का कॉलेज सोडून, तुमचं शिकवणं सोडून? आता समजा मला कोणी आलं कोणतरी आणि म्हणतात की चला आपण मार्केटला जाऊ शॉपिंगला, किंवा मला कोणतरी म्हणतं जरा मला भाजीपाला आणून देता का थैली भरून? नाही जाऊ शकणार ना. तर तुमचं कमिटमेंट का नाही जाऊ शकत? माझं कमिटमेंट आहे इथं येऊन शिकवणं. ठीक आहे, तर तुम्ही अभ्यास करताना अभ्यास करणं तुमचं काय आहे? तुमचा जो जॉब आहे, तुम्ही त्याला तसं ट्रीट करा. कळतंय का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी? कळतंय? तर अशा प्रकारे बॅलन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. तुमची जी काही लाईफ आहे, तुमचं जे काही दिवस आहे, मग अभ्यास झाला की तुम्हाला काय करायचं करा ना तुम्ही. पण जिथे डिसिप्लिन दाखवायचं तिथे तुम्हाला डिसिप्लिन दाखवल्याशिवाय काय आहे? पर्याय नाही. रविवार ठेवा की, पण आता तुम्ही आता रविवार ठेवू नका, कारण आता 2 महिनेच राहिले आहे परीक्षेला. कळतंय का तुम्हाला? तर अशा पद्धतीने जे काही आहे ते तुम्हाला बॅलन्स आउट करता आलं पाहिजे. तर खरा कोणी लिहिलाय? खरा तो एकच धर्म. जनरल नॉलेज मध्ये विचारल्या जाऊ शकतं, तुम्ही काही दुसऱ्या इतर परीक्षा देत असेल तर. कोणी लिहिलाय? साने गुरुजी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर ही जी काही प्रार्थना आहे तर त्या प्रार्थनेमध्ये हा दीन शब्द आला आहे. काय म्हटलेलं आहे? दीन पद दलित. काय म्हटलेलं आहे? दीन पद दलित. तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. मला माहित आहे माझे तालसूर लागत नाही, पण तुम्हाला हसवण्यासाठी मी ते म्हणतीये, किंवा तुम्हाला ते प्रार्थना आठवावी. कधी कधी आपल्याला शब्द आठवत नाही, पण ती एक धून किंवा तो सूर लागला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात, अगदी त्याप्रमाणे. ठीक आहे, तर बघा
आता हा आपण दिन, ही पहिली विलांटी म्हणजे रस्व, तर मी काय म्हणणार दिन. पण आता दीन पददलित, तर काय दीन, काय म्हणणार आहे दीन, म्हणजे पहिलं रस्व जे असतं ते शॉर्ट असतं, कमी त्याचा उच्चार असतो, शॉर्ट उच्चार. पण जे दीर्घ असतं त्या दीर्घाचा उच्चार कसा असतो, दीर्घ असतो. दीर्घाचा उच्चार दीर्घ, म्हणजे लक्षात ठेवायला सोपी आहे. दीर्घाचा उच्चार दीर्घ आणि रस्वचा उच्चार कमी, शॉर्ट. ठीक आहे. तर इथून पुढे आपण जे वाचतो, ठीक आहे, तर हां दिन म्हणजे गरीब, त्याचं सांगायचं राहिलं होतं. तर बघा, तर आपण जे वाचतो किंवा तुम्ही उद्या प्राध्यापक बनणार आहेत, बघा मी तुम्हाला नेहमी सांगते, दर दिवसाआड सांगते की प्राध्यापक होणे म्हणजे फक्त शिकवणं नसणार आहे. तुमच्याकडे जबाबदाऱ्या, तुम्हाला सूत्रसंचालन करायचं असणार आहे, तुम्हाला पेपरमध्ये लेख लिहावे लागणार आहे, तुमच्या स्टुडंट्सनी कोणते तरी पुस्तक लिहिलं असेल त्याची तुम्हाला कदाचित प्रस्तावनासाठी ते येऊ शकतील, तुम्ही स्वतः पुस्तक लिहिणारे असू शकता, तुम्ही लेखक म्हणून हे होऊ शकता वगैरे. तर अशा अनेक जबाबदाऱ्या तुमच्याकडे येणार आहेत. तर अशा वेळी तुमचं जे काही वाचन असेल, जे काही बोलणं असेल, ते सुद्धा एक मराठीचा प्राध्यापक म्हणून तुमची एक ती खूप विशेष अशी जबाबदारी. इतर विषयाच्या शिक्षकांनी थोडंफार बोललं तर चालतं मागं पुढं, पण भाषेचं, मराठी भाषा आणि असं बोलतंय किंवा असे उच्चार आहे, तर मग तिथे तुमच्यावर क्वेश्चन मार्क लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे वास्तव्य, दीन, दीन, पाणी, बरेच जण पाणी म्हणतात, पाणी. तर हे असं आपल्याला जाणीवपूर्वक आपल्याला असं वाचायचं आहे. का सांगते, आता तुमच्याकडे वेळ आहे पुस्तकं वाचायला, चाळायला नंतर वगैरे, तर हे एक छान, हे तुम्हाला इतक्या लहान लहान गोष्टी कोणी सांगणार नाही आहे. ठीक आहे. तर मी सांगण्याचं कारण काय आहे की आपण कमी जास्त सेम एज, म्हणजे थोडाफार 2-3 वर्षाचा जे काही आहे डिफरन्स, तुमच्या वयातनं मी गेलेले आहे, वयाचं काही हे नाही आहे. तर मला ज्या गोष्टी कोणी सांगितल्या नाही, माझ्या अनुभवातून मी शिकले किंवा ज्यांनी कोणी सांगितलं, तर मला असं वाटतं की ते सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. ठीक आहे. समजलं इथपर्यंत आता? तर ह्या पद्धतीने आपण जे पाहिलेलं आहे, तर आता समजलं. तर धवडे उत्तरार्ध जे काही आहे, तर ते महादंबा, आपले माईन भट आणि लक्ष्मेंद्र भट, लक्ष्मी भट जे काही आहे यांनी लिहिला. आणि साधारण त्याचा जो काळ होता तो किती होता, 1308च्या याच्यामध्ये लिहिला. आणि आपण पाहिलं की धवडे पूर्वार्धामध्ये काय आहे आणि धवडे उत्तरार्धामध्ये काय काय आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. चला, नंतर आता वाना देशपांडे यांचं मत काय, कारण अभ्यासकांचं मत आपल्याला बऱ्याचदा विचारलं जातं. ठीक आहे. तर वाना देशपांडे काय म्हणतात त्याच्यावर आपण ते बघूया. वाना देशपांडे. ठीक आहे. चला लिहा. वाना देशपांडे म्हणतात आणि निराली पब्लिकेशन सारखं वाचन त्यांचं चालू ठेवायचं आहे. वाना देशपांडे म्हणतात, महदाईसा ही जशी आद्य कवयित्री, महदाईसा ही जशी आद्य कवयित्री, तसे तिचे धवडे हे ह्या विषयावरील स्वतंत्र काव्यामधले आद्य काव्य होय. बघा, परत एकदा सांगते. वाना देशपांडे म्हणतात, महदाईसा किंवा महदंबा ही जशी आद्य कवयित्री, तसे तिचे धवडे हे या विषयावरील स्वतंत्र काव्यामधले
स्वतंत्र काव्यामधले आद्य काव्य होय. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आता बघा, जर धवडे कसे होते किंवा धवड्यांचं जे काही आहे ते वैशिष्ट्य काय होतं, तर आपण त्याचा विचार केला तर साधेपणा जो काही आहे, तर साधेपणा हा काव्याचा, धवड्यांचा जो काही आहे तो प्राण होता. साधे वर्णन, साधी भाषा, साधे विचार विकार असून एखादं काव्य जसं काही हृदयगमन करतं, तर अशा प्रकारे हे धवडे होते. ठीक आहे, समजले. आता बघा, त्याचबरोबर स्वाभाविकता, म्हणजे एकदम आपण म्हणतो ना, अरे खूप स्वाभाविक आहे, असं खूप नॅचरली ते आलेलं आहे. गतिमानता, सहज सुंदरता आणि जे काही स्त्री सुलभता, एक स्त्री सुलभ असं काव्य. स्त्री सुलभता म्हणजे स्त्रियांच्या हृदयाच्या जवळ असणारं स्त्री सुलभ. ठीक आहे, तर हे धवड्यांचे उठून दिसणारे असे विशेष जे काही आहे ते महदंबेचे धवडे आहेत. आता उत्तरार्धामध्ये कृष्ण रुक्मिणीचं जे काही आहे युद्ध, म्हणजे त्यांच्यातलं जे काही भांडण तंटा आहे, त्याच्यानंतर रुक्मिणीला रथाला बांधून अर्धमिसी भादरून जे काही आहे असं जे काही कृष्णाने दिलेली शिक्षा, शेवटी मेहुणा म्हणून रुक्मिणीची केलेली थट्टा वगैरे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला वर्णन आलेलं दिसतं. आता आपण त्यानंतर बघूया महदंबेची दुसरी जी काही निर्मिती आहे, काय आहे, धवड्यांव्यतिरिक्त काय लिहिलेलं आहे सांगा बरं. धवड्यांव्यतिरिक्त काय लिहिलेलं आहे सांगा चला. महदंबेनी धवड्यांव्यतिरिक्त काय लिहिलेलं आहे? बरोबर, काय लिहिलेलं आहे? मातृकी रुक्मिणी स्वयंवर. काय लिहिलेलं आहे? मातृकी मातृकी रुक्मिणी स्वयंवर त्यांनी लिहिलेलं आहे. आता आपण बघूयात की मातृकी रुक्मिणी स्वयंवर मध्ये व्हेरी गुड प्रगती. तर आता मातृकी रुक्मिणी स्वयंवर मध्ये काय काय दिलेलं आहे आपण बघू. आता बघा, तसं पाहिलं तर हे महदंबेचं काय आहे, दुसरं काव्य आहे आणि त्याच्यामध्ये 109 काय आहे, ओव्या आहे. ठीक आहे, आता बघा 109 ओव्या असं लिहून घ्या. आता हे मातृकी, मातृकी म्हणजे काय आहे, माता पिता का? तर बघा, मातृकी, मातृकी ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. मातृकी म्हणजे तुम्हाला असं मातृ पितृ असं नाही, हे नाहीये त्याच्यामध्ये, हे लॉजिक आपलं लागणार नाही. काय होतं की आपण जर शब्दांची फोड केली तर आपल्याला ते समजण्यास काय जातं, सोपं जातं. बरोबर आहे, ते समजण्यास काय जातं, सोपं. तर बघा, मातृकी, मातृकी जर आपण असं केलं तर मातृका, म्हणजे आपण याला अजून फोडू किंवा सिंपल बनवू. तर मातृकी किंवा मातृका याचा अर्थ काय होतो, अक्षर किंवा अक्षरात, अक्षरात. ठीक आहे, तर मातृकी स्वयंवर म्हणजे अक्षरामध्ये लिहिलेलं किंवा अक्षरात जे काही आहे ते लिहिलेलं, त्याची जी काही आहे ती रचना आहे. तर त्याच्यामध्ये एकूण किती ओवी संख्या आहे, 109 आणि 1 ते 82 ओव्यामध्ये म्हणजे क ते क्ष पर्यंत त्याच्यामध्ये मातृका आहेत. लिहून घ्यायचंय, चला. क ते क्ष पर्यंत
मातृका. चला लिहून घ्या. आणि हे काय आहे 1 ते 82 ओव्यांमध्ये. ठीक आहे, हे जे आहे क ते क्ष पर्यंतच्या ज्या मातृका आहेत ते काय आहे 1 ते 82. चला लिहून घ्या पटकन. लिहिलं. आणि हे मातृका म्हणजे अक्षर किंवा अक्षरामध्ये किंवा अक्षरात असं पण लिहून घ्या. तुम्हाला समजण्यास काय होणार ते सोपे जाणार अभ्यास करताना. ठीक आहे. आणि कधी कधी असं होतं की काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, म्हणजे कधी विचारलं तरी माहीत असतात. तर तसं नाही लिहिलं तरी चालतं. जे गोष्ट तुम्हाला एकदम ठामपणे माहीतच आहे ते नाही लिहिलं तरी चालतं. आणि कोणाला वाटलं की ठीक आहे मॅडम आम्ही रिव्हिजन करायला लिहितो, तर तसंही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. पुण्यामध्ये पाऊस चालू आहे सध्या. सगळ्यांच्या दिवाळी चांगली गेलेली असेल आय होप. आणि छान आता दिवाळीची मस्त एनर्जी घेऊन सगळ्यांच्या भेटीघाटी झाली असतील, कोणी गावाला जाऊन आले असतील, भरपूर खाल्लं असेल छान आवडीचं. व्हेज नॉन व्हेज, चकल्या, चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, शेजारच्यांचा फराळ. तर आता झालं छान मस्त मजा केली. ठीक आहे. आता छान अभ्यासाला लागायचं आहे. आणि 2 महिने आहे, कन्सिस्टंटली सातत्याने केलं तर छान अभ्यास होतो. ठीक आहे. आणि असं काही जण असे म्हणतात, आता म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की ते 1च महिना राहिले, 10 दिवस राहिले, 15 दिवस नाही. पण जर तुम्ही छान व्यवस्थित केलं ना तर होतं. ठीक आहे. त्यामुळे बहाणे नका देऊ, करा. ठीक आहे. लिहिलं हे 1 ते 82. तर याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये कसं आहे. तर आता हे रचनेचा सफाईदारपणा जो काही आहे, म्हणजे एकदम असं छान स्पष्ट असं लिहिलेलं आहे. त्यानंतर काय याच्यामध्ये लयबद्धपणा, ज्याला आपण गेयता म्हणतो, म्हणजे एक लय ताल सूर अशा प्रकारचं. निवेदनाची गतिमानता, तर ही काय आहे ह्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. चला खालची ओळ लिहा. सफाईदारपणा. चला लिहा सफाईदारपणा, लयबद्धता व निवेदनाची गतिमानता ही ह्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ही ह्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. आता याच्यामध्ये काय काय आलेलं आहे, याच्यामध्ये कृष्णवर्णन आलेलं आहे, विप्राची आठवणी आलेल्या आहेत. कृष्ण दर्शनामुळे जे काही आहे, रुक्मिणीने जी काही सज्जा म्हणजे जी काही माडी असते किंवा वरचं घराच्या वरचं जे काही असतं त्याच्यावरून तिने उडी घेतली होती. तर त्याचं काय आहे याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा शब्दांची जी काही आहे ती पुनरावृत्ती जी काही आहे ती जाणवते. तर यामुळे धवडे ह्या ध्वनी मातृकी स्वयंपर हा शुद्ध ध्वनी भय असं कोण म्हणतात, वाना देशपांडे. चला आता वाना देशपांडे काय म्हणतात आपल्याला परत लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे नावं लक्षात असू द्या. म्हणजे आपल्याला समजा कधी कधी काय होतं की जशाच्या तसं आठवत नाही, पण हे आपल्याला नक्की माहीत असतं की बाबा कोणत्या घटकावर कोणत्या समीक्षकांनी किंवा कोणत्या अभ्यासकांनी काय काय म्हटलेलं आहे. ते जरी माहीत असलं ना, म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे की धवडे आहेत म्हणा किंवा जे महानुभावांचं अभ्यासक समीक्षा जी काही आहे ती 2-3 लोकांनी केलेली आहे. त्याच्या पलीकडं म्हणजे आपल्याला तरी अभ्यासाला जी काही आहे ती 2-3 लोकांची नावं आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये वाना देशपांडे आहेत,
शोंगो तुडपुडे आहेत. तर ही 2-3 नावं जरी माहीत असली तरी मग जसंच्या तसं आठवलं नाही तरी आपल्याला काय करता येतं की समजा 4 ऑप्शन आहे तर ह्या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला काय करता येतं, वगळता येतं की बाबा आता समजा ऑप्शनमध्ये टाकलं भालचंद्र नेमाळे, आपल्याला माहीतच आहे ना, आपण अभ्यास केला, काही नाव दिसलं नाही बाबा, कट. राजन गवस, कट. बाबूराव बागुल, कट. हे 3 नावं दिसले तर मग हे, तर अशा प्रकारे मग तुमचं लॉजिक पण डेव्हलप होतं. तर असं थोडंसं डोकं जागेवर ठेवून, डोकं ठिकाणावर ठेवून काय करायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर चला लिहा आता काय म्हणतात आहे, लिहा. धवडे या ध्वनीचा, धवडे या ध्वनीचा, धवडे या ध्वनीचा धवडे या ध्वनीचा धवडे या ध्वनीचा मातृकी स्वयंवर, मातृकी स्वयंवर हा शुद्ध प्रतिध्वनी होय. हा शुद्ध प्रतिध्वनी, मी सांगते याचा अर्थ, हा शुद्ध प्रतिध्वनी होय. हा शुद्ध प्रतिध्वनी होय. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे काय बघा, आता समजा तुम्ही कुठं गेले असाल, ट्रेकिंगला गेले असाल किंवा असं काहीतरी कुठं उंच ठिकाणी गेलेले असाल आणि तिथं जाऊन तुम्ही जोरात ओरडले तर तुम्हाला काय ऐकू येतो, इको. इकोला काय म्हणतात, प्रतिध्वनी. प्रतिध्वनी सारखं म्हणजे काय की तुमचा आवाज तुम्हाला काय येतो, परत ऐकू येतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ध्वनीला ओरिजिनल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मातृस्वयंवर म्हणजे प्रतिध्वनी म्हणजे परत आलेला किंवा तोच आवाज आपल्याला परत जो ऐकू आलेला आहे त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, कळालं, समजलं. चला खाली एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. महदंबेचे धवडे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर. महदंबेचे धवडे, महदंबेचे धवडे आणि महदंबेचे धवडे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर. महदंबेचे धवडे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर ही केवळ मराठीतीलच नव्हे, ही केवळ मराठीतीलच नव्हे, ही केवळ मराठीतीलच नव्हे तर भारतीय भाषातीलही, तर भारतीय भाषातीलही, तर भारतीय भाषातीलही, तर भारतीय भाषातीलही श्रीकृष्ण चरित्रावरील, श्रीकृष्ण चरित्रावरील सर्वप्रथम रचना होय. सर्वप्रथम रचना होय. म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की म्हणजे पूर्ण भारतामध्ये जर श्रीकृष्णावर काही लिहिलेलं असेल तर ते काय आहे, धवडे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर. हे इतकं महत्त्वाचं आहे बघा. हा जनरल नॉलेजचा पण तसाही प्रश्न आहे आणि आपल्या मराठीच्या आणि म्हणजे किती मोठं योगदान आहे हे असं पाहिलं तर. ठीक आहे, समजलं. आता बघा, ते ह्याशिवाय जे काही आहे तर काही ओव्या आणि आरती अशी स्फुट रचना सुद्धा काय केलेल्या आहे, महादंबेच्या नावावर आपल्याला आढळते. आता चक्रधरांसाठी जे काही आहे, सोजी कांडित असताना एक चक्रधर विषयीचं गीत सुद्धा लिहिलेलं असून त्यात चक्रधरांच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. तर खाली तुम्ही एका ओळीमध्ये असं लिहू शकता की ओव्या, आरती आणि चक्रधरांविषयीचं गीत असं सुद्धा एक आहे. ठीक आहे, हा 2 रचना तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ओव्या लिहून घ्यायचे. चला, ओव्या, आरत्या
ओव्या आरत्या चक्रधरांविषयीचे गीत. ओव्या आरत्या चक्रधरांविषयीचे गीत. ठीक आहे, झालं. समजलं ढवळे. पूर्वार्ध, उत्तरार्ध, मातृकी, स्वयंवर. आता बघा, आपण बघणार आहोत साती ग्रंथ. अत्यंत 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 महत्त्वाचे, त्याला स्टार करून ठेवायचं आहे. आणि हे जे 7 ग्रंथ आहे हे तोंडपाठ आपल्याला पाहिजे. कसे पाहिजे? तोंडपाठ. कोणताही पेपर उचलून बघा, हे याच्यावर आपल्याला प्रश्न एव्हरी अल्टरनेट डेज किंवा एव्हरी इयर जे काही आहे आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट हेडलाईन टाकायची आहे साथी ग्रंथ. निराली वाचत चला. ठीक आहे. आपले जे नोट्स आहेत ते त्या विषयावर जेवढे काही मराठीतली महत्त्वाची पुस्तके आहे त्याच्यातली ती नोट्स आहे. ठीक आहे. चला लिहा साती ग्रंथ आणि याला स्टार करून ठेवायचं आहे. असं स्टार स्टार स्टार. 1 स्टार द्या, 2 स्टार द्या, कितीही स्टार द्या. काय आहे? साथी ग्रंथ. आता बघा, जसं लिहून दिलंय ना तसंच तसं उतरवायचं आहे. ठीक आहे. साती ग्रंथ. साती ग्रंथ याचा अर्थ काय होतो? 7 ग्रंथ. काय होतो याचा अर्थ बाळांनो? 7 ग्रंथ असा याचा अर्थ होतो. तर बघा, आता आहे रुक्मिणी स्वयंवर. जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. काही समजलं नाही तर विचारा. आणि याची रचना कोणी केलेली आहे? नरेंद्र. आता नरेंद्र कोण होता? हाही एक शिष्यच होता. आणि साधारण याची रचना कधी झालेली आहे? सॉरी, 1292. 1292. ठीक आहे. इसवी सन 1292. रचना काळ. असं रचना काळ इथे लिहू शकता. इथे रचनाकार काळ आणि इथे रचनाकार लिहा आणि इथे ग्रंथ लिहिलं तरी चालते. किंवा ग्रंथकार, रचनाकार, तुम्हाला जो शब्द वाटेल तो लिहा. ग्रंथकार. ठीक आहे. तर हा काय? साती ग्रंथामधला पहिला ग्रंथ. रचनाकार सुद्धा हे इम्पॉर्टंट असल्यामुळे आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर लिहा शिशुपालवध. 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 भास्कर भट्ट बोरीकर. दुसरा ग्रंथ भास्कर भट्ट बोरीकर. हा कधी लिहिला गेलेला आहे? याचा रचनाकाळ आहे 1313. हे सोपी आहे लक्षात ठेवायला. 1313. 1313.
त्यानंतर लिहा उद्धव गीता. आता उद्धव गीतेलाच दुसरं नाव काय आहे? एकादश स्कंध. काय आहे? एकादश स्कंध. स्कंध. ठीक आहे. आता ह्या ग्रंथाचा रचनाकार कोण आहे किंवा याचे जे काही आहे सेम आहे. कोण आहे? भास्कर भट्ट बोरीकरच आहे याचे पण. ठीक आहे. भास्कर भट्ट बोरीकरच लिहायचं आहे. 1314 मध्ये जी काही आहे याची रचना झालेली आहे. 1314. ठीक आहे. 7 ग्रंथांमधला चौथा ग्रंथ. वचाहरण. कोणता आहे? वचाहरण. वचाहरण. वचाहरणचं जे काही आहे ग्रंथकार आहे दामोदर पंडित. कोण आहे? दामोदर पंडित. आता बघा हा ग्रंथाची जी काही रचना आहे तर ती कधी झालेली आहे? 1316 मध्ये. आता जो काही बघा म्हणजे आपला पेपर जो काही आहे तर मराठीच्या पेपरला भरपूर वेळ असतो. तुम्ही जरी असं करून ठेव म्हणजे असं एक अंतर करून केलं की हा 13ला झाला मग हा 14 म्हणजे हा 1 वर्षाचा गॅप, हा 2 वर्षाचा गॅप, म्हणजे आठवायला पण सोपी होते. तुम्हाला तिथं बऱ्यापैकी वेळ असतो जो की तुम्हाला याच्यामध्ये नसतो. ठीक आहे. सीसॅटच्या पेपरला जो काही आहे तो नसतो. ठीक आहे. वचाहरण दामोदर पंडित 1316. ठीक आहे. लिहून झालं की सांगा मला. मग हे पुसते मी. मग आपले जे 3 राहिलेले ग्रंथ आहे आपण ते लिहून घेऊ. चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. चॅट बॉक्स मध्ये सांगा झालं का लिहून. झालं. पुसू का? रेणुका प्रगती. ठीक आहे. झालं. आता आपण 5वा 6वा आणि 7वा जो काही पाठ पाहिजे आज हे पाठ करायचे लिहून ठेवायचे आपल्या भिंतीवर. ठीक आहे. आता बघा ज्ञानप्रबोध पंडित 5वा आहे.
ज्ञानप्रबोध पंडित. ज्ञानप्रबोध पंडित कोणी लिहिलेला आहे? विश्वनाथ. ज्ञानप्रबोध पंडित कोणी लिहिलेला आहे? विश्वनाथ. 1331 मध्ये लिहिलेला आहे. मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. कोणते अक्षर समजले नाही, काय नाही समजलं तर विचारा. ठीक आहे, गुड. त्याच्यानंतर सह्याद्री वर्णन. सह्याद्री वर्णन हे कोणी लिहिलेलं आहे? खडोव्यास. खडोव्यास यांनी लिहिलेलं आहे. 1333. मध्ये लिहिलेलं आहे. आणि आपला शेवटचा 7वा काय आहे? श्री रिद्धिपूर वर्णन. श्री रिद्धिपूर श्री रिद्धिपूर वर्णन. श्री रिद्धिपूर वर्णन श्री रिद्धिपूर वर्णन नारायण पंडित. नारायण पंडित 1363. नारायण पंडित श्री रिद्धिपूर वर्णन लिहून घ्या. श्री रिद्धिपूर वर्णन नारायण पंडित. आता आपल्याला 7 ग्रंथ काय करायचे डिटेलमध्ये समजून घ्यायचे. ठीक आहे, झालं. आता बघा, पहिला जो काही 7 ग्रंथ आहे कोणता आहे? रुक्मिणी स्वयंवर. तर नरेंद्र जो काही आहे हा महानुभव पंताचा फॉलोवर होता, शिष्य होता चक्रधरांचा. तर पण हा आधी कोण होता? तर नरेंद्र हा रामदेवराय यादव याच्या दरबारातील कवी होता. आता हे यादव जे होते ते त्यांचं साम्राज्य होतं, राजे होते, राजवाडे होते यांचे. तर यांच्या दरबारातील काय होता? एक कवी होता. आता यांचे जे 2 बंधू होते, साल कवी आणि नृसिंह कवी, असे 2 बंधू होते. कोणाचे? नरेंद्र यांचे. तर यांनी सुद्धा काय लिहिलेलं आहे? रामायण आणि नलोपाख्यान लिहिलेलं आहे. नलोपाख्यान काय म्हणजे? दमयंती स्वयंवर सगळ्यांनी ऐकलं आहे. तर नलोपाख्यान म्हणजे काय की नल जो राजा आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे थोडंसं लिहून घेऊ. हे झालं लिहून. साल कवी. कवी लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. साल आणि दुसरं नाव काय आहे? नृसिंह. नृसिंह. आता काय काय लिहिलेलं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. रामायण आणि नलोपाख्यान. रामायण अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. चला लिहून घ्या. हे माहित पाहिजे. हे 7 ग्रंथ झाले, हे वेगळं आहे. ठीक आहे, लिहून घ्या. ते नरेंद्रचे हे कोण होते? भाऊ. नरेंद्र म्हणजे कोण? ज्यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलेला आहे तो. ठीक आहे. आता हे जो काही नरेंद्र होता, तर नरेंद्र कोण होता की श्रीकृष्ण यांचा तो भक्त होता. आणि मग तेव्हा दोघही बंधूंनी काय केलं? नरेंद्रला श्रीकृष्ण कथेवर बाबा तू काव्य लिही असं त्यांनी काय केलेलं आहे? आवाहन केलेलं आहे. आणि याच्यातूनच ह्या प्रेरणेतून किंवा ह्या आवाहनातून काय झालेलं आहे? रुक्मिणी स्वयंवरांच्या
जन्म झालेला आहे. कळतंय का तुम्हाला? सोप्या भाषेत बघा. नरेंद्र होता. नरेंद्र म्हणजे साती ग्रंथामधला जो पहिला ग्रंथ आहे रुक्मिणी स्वयंवर. साती ग्रंथामधला पहिला ग्रंथ कोणता? हां, रुक्मिणी स्वयंवर. जो कोणी लिहिलेला आहे त्याचा ग्रंथकार कोण आहे, रचनाकार कोण आहे, असे प्रश्न विचारल्या जातात. कोण आहे? नरेंद्र. तर नरेंद्रला काय होते? 2 भाऊ होते आणि ते काय होते? कवी होते. एकाने रामायण लिहिलेलं आहे, एकाने नलोपाख्यान लिहिलेलं आहे. नळ जो काही नल राजा आहे, आपण म्हणतो ना नल दमयंती स्वयंवर, तर त्याच्यातला तो नल राजा, त्याच्या संदर्भातलं जे काही आहे ते लिखाण. तर मग हा जो नरेंद्र होता, तर हा सुद्धा काय होता की यादवांच्या राजदरबारात काय होता? कवी होता. आणि मग हे सुद्धा दोघं जण कवी होते त्याचे भाऊ. आणि मग नरेंद्र काय होता? कृष्ण भक्त होता. तर मग हे जे त्याचे 2 भाऊ होते जे ते सुद्धा कवी होते. मग त्यांनी काय केलं? त्याला आवाहन केलं की बाबा तू आता लिही, श्रीकृष्णावर काहीतरी लिही. आणि जेव्हा त्यांनी हे आव्हान केलं, ह्या आव्हानातून, ह्या प्रेरणेतून किंवा जे काही आहे ह्या याच्यातून काय झालेलं आहे? रुक्मिणी स्वयंवर लिहिला गेलेला आहे. त्याचा जो काही आहे तो जन्म झालेला आहे. त्याच्यामुळं जे काही आहे की हे जे रामदेवराव जो हा राजा होता, तर त्याला ते इतकं आवडलं की हा ग्रंथ आपल्या नावावर केल्यास तुला प्रत्येक ओवीस $100 देऊ, असं त्याला नरेंद्रला काय केलं? आमिष दाखवलं आणि तो त्याच्यावर हक्क सांगू लागला. तर असे जे काही आहे, मग नरेंद्रने ते मान्य केलं नाही. तो म्हटला जर मी असं केलं तर काय, कवीचं जे कुळ आहे किंवा समस्त कवी परिवाराला, समस्त कवी कुटुंबाला, समस्त कवी कुळाला काय लागणार? बट्टा लागणार. काय लागणार? कलंक लागणार. मी असं करू शकत नाही. मी लिहिणार. तो राजा काय म्हणायचा की तू लिहिलं पण हे तू माझ्या नावावर कर. माझ्या नावावर का कर म्हणजे त्याचा अर्थ काय होणार? की मी लिहिलंय बाबा, इतकं सुंदर ते लिहिलं होतं की बा मी लिहिलंय, मग अजून त्याची नावं केली. तर म्हटलं नरेंद्र कसा होता? स्वाभिमानी होता. तो म्हटलं मी असं करणार नाही. असं तुम्ही पैसे द्या, सोनं द्या, नाणं द्या, काही द्या, मी नाही करणार असं. कारण हे काय फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही, समस्त कवी वर्गाला काय लागणार आहे? याचं कलंक लागेल, असं स्पष्ट मत त्यांनी दिलं. आणि तो काय केला? स्वाभिमानी जो नरेंद्र होता, त्याचा स्वाभिमान दिसून आला, तो परतला. आणि एका रात्रीत होईल तेवढा जो काही ग्रंथ आहे नकलून तो भटोबासपाशी आला आणि त्याने पंथाची जी काही आहे ती नंतर दीक्षा घेतली. आता काव्यनिर्मितीची जी काही स्वतंत्र जाणीव होती आणि भास्कर यांच्या ठाई, म्हणजे नरेंद्र असेल, भास्कर भट्ट, आपण समोर पाहणारा भास्कर भट्ट बोरीकर, तर यांच्याकडे ती काय होती की यांच्या ठाई दिसून होती. म्हणजे आपण म्हणतो ना बॉर्न अप, म्हणजे जन्मतः, किंवा एक तो कलागुण होता वगैरे, अशा प्रकारे. आता बघा जे काही रुक्मिणी स्वयंवर, तर याच्या प्रारंभी जे काही आहे तर नरेंद्राने श्री गणेश आणि शारदा. आता बघा जर तुम्ही विदर्भात गेला तर म्हणजे इतर पुणे किंवा इकडं तुम्हाला दुर्गा देवी, लक्ष्मी, सरस्वती अशा देवी दिसतात. पण जर तुम्ही विदर्भाच्या भागात गेलं तर तुम्हाला तिथे प्रामुख्याने शारदा देवी. आता नवरात्रामध्ये सुद्धा जी काही आहे गावांमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर तिथे आपल्याला काय दिसून येतं की शारदा देवी जी काही आहे ती शारदा देवी आपल्याला बसवताना दिसून येते. म्हणजे बाकीच्या देव्या पण बसवतात, पण जास्त जे काही प्रमाण आहे ते आपल्याला शारदा देवीचं दिसून येतं. आणि तुम्ही म्हणाल की मॅडम नरेंद्रनी कसं शारदा देवी, तर जसं की आपण पाहिलेलं आहे महानुभव पंत, रिद्दीपूर, हे सगळे ठिकाणं, हे सगळं याचे धागेदोरे कुठे आहे? विदर्भात आहे, रिद्दीपूरला, अमरावती. त्याच्यामुळे शारदा देवी आली. चला एक वाक्य लिहून घ्या. चला लिहा. नरेंद्राने रुक्मिणी स्वयंवराच्या प्रारंभी रुक्मिणी स्वयंवराच्या प्रारंभी श्री गणेशा व शारदा यांना
यांना वंदन केले आहे. ठीक आहे. नंतर लिहा नरेंद्र हा रामदेवराव यादव रामदेवराव यादवांच्या दरबारी कवी होता. रामदेवराव यादवांच्या दरबारी कवी होता. रामदेवराव यादवांच्या दरबारी कवी होता. त्यांचे दोन बंधूंचं तुम्ही नाव लिहिलेलंच आहे. ठीक आहे. तिथं ब्रॅकेटमध्ये असे बंधू तुम्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये बघा नावाप्रमाणे जे काही रुक्मिणी स्वयंवर आहे तर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या संदर्भातलं जे काही वर्णन आहे ते ह्या ग्रंथामध्ये जास्तीत जास्त आलेलं आहे. तर बघा आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे जे ग्रंथ आहे ते कृष्णाविषयी वगैरे आहे. तर हो, त्याचं कारण असं आहे की महानुभाव पंथामध्ये कोणाला मानलेलं आहे? कृष्णाला. आणि कृष्णाचे जे काही 5 अवतार आहे त्याला. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे श्रीकृष्ण, चांगदेव, राहुल, चक्रधर, दत्त वगैरे. ठीक आहे. त्याच्यामुळं ज्या देवाची मान्यता असेल किंवा ज्या देवाला साक्षात मानलं जात असेल त्याच्या भोवतीचं त्याविषयीचंच असणार आहे ना सगळं. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ठीक आहे. दुसरा कोणता आहे ग्रंथ? शिशुपालवध. शिशुपालवध कोणी लिहिलेला आहे? शिशुपालवध. शिशुपालचा रचनाकाळ लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. 13-13. तर काय आहे? भास्कर भट्ट बोरीकर. आता बघा भास्कर भट्ट बोरीकर कोण होते? तर महानुभाव पंथांचे ते 3रे आचार्य म्हणून त्यांना मान्यता होती. तर यांनी काय केलेलं आहे? शिशुपालवध लिहिलेला आहे. आता हे जे काही भास्कर भट्ट बोरीकर होते तर त्यांना पंथनिष्ठा असेल, प्रज्ञा असेल, प्रतिभा म्हणजे काय? टॅलेंट. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे ज्ञान नाही. प्रज्ञा म्हणजे काय की बाबा म्हणजे ज्ञान कुठं वापरायचं कुठं नाही वापरायचं ते कळणं म्हणजे प्रज्ञा. आणि पंथनिष्ठा म्हणजे आपण जो काही महानुभाव पंथ हे केलेला आहे, त्याची दीक्षा घेतलेली आहे तर त्याच्याबद्दल जी काही आहे ती निष्ठा. कळतंय तुम्हाला? तर आता बघा आपल्याला माहिती आहे 13-13 जो काही आहे हा लिहिला गेलेला आहे. आता तो लिहिताना संस्कृतातील माघ कवीचे शिशुपालवध त्याच्या समोर आलेलं असावं म्हणजे एक आदर्श. आता आदर्श जरी माघाचा ग्रंथ असला तरी अनेक वर्णनांमधील कल्पना विलासातून आणि अलंकार वैभवेतून त्याच्या प्रतिभेचा स्वतंत्र विलास आढळतो. म्हणजे माघ नावाचे जे होते त्यांनी सुद्धा शिशुपालवध लिहिलेलं पण त्यांची प्रेरणा घेऊन. आणि ते प्रेरणा तर घेतली आणि अजून काय केलेलं आहे की बाबा स्वतःचं जे काही प्रतिभा याचा अर्थ काय होतो? टॅलेंट. तर स्वतःचं सुद्धा टॅलेंट आणि त्याच्यामध्ये भरपूर अलंकार जे आपल्या वाङ्मय दृष्टीने महत्त्वाचे ते सुद्धा त्यांनी त्याच्याची जी काही आहे भर घातलेली आपल्याला दिसून येते. आता त्यांना जे काही आहे शीघ्र कवी, व्यासंगी विद्वान जे काही आहे अशा प्रकारे त्यांचं जे काही आहे वर्णन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. समजलं तुम्हाला? तर अशी ही त्याची जी काही आहे छोटीशी स्टोरी जी काही आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता बघा वेदांतांपासून शृंगारापर्यंत विविध शास्त्रात
त्याची गती होती. आणि त्यांचे वक्तृत्व जे काही आहे तर ते वक्तृत्व रसाळ होते, म्हणजे असं मधुर. आपण बघतो काही जण बोलतात, काहीतरी म्हणतात, बरोबर आहे, तर त्यांचं कसं वाटतं, ऐकतच राहावंसं वाटतं. त्यांचं जे काही बोलणं आहे ते असं वाटतं ऐकत राहावं, ऐकत राहावं. अशा प्रकारे जे काही रसाळ त्यांचं जे काही आहे ते, तर अशा प्रकारे तर ते पुराण सांगू लागला म्हणजे आसमंतातले लोक काम टाकून येत बसत असं म्हटलं जायचं. आता त्यांचं जे काही गीता व्याख्यान ऐकून अंतकरण जे काही आहे चंद्रासारखं होतं, असे कोण म्हणत, नागदेवाचार्य म्हणत होते. रूपाने सुंदर, वक्तृत्वामध्ये कसे रसाळ, आणि वादपटू, वाद म्हणजे आपण जे डिबेट म्हणतो ना, वादविवाद, असे वादपटू, आणि काय पंथीय तत्वज्ञानाचा व्यासंगी विद्वान, आणि शीघ्र कवी असा बहुपैलू व्यक्तिमत्वाचा आदर्श. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांचं वर्णन जे काही आहे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता म्हणजे असं एक काय म्हणू शकतो आपण त्याला, पैलू जे काही व्यक्तिमत्व आहे ते बहुपैलू व्यक्तिमत्व आपल्याला याच्यातून जे काही आहे ते दिसून येतं. आता बघा एक गोष्ट महत्त्वाची, आता आपण झाले 2 ग्रंथ, त्याचं थोडं आपण विश्लेषण प्रत्येक ग्रंथाचं बघणार आहोत की कसा लिहिला, काय लिहिला, किती ओवी संख्या आहे, प्रेरणा काय होती, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं आहे का. ठीक आहे. तर आता हे 7 ग्रंथ जे मी आज लिहून दिले, उद्याच्या लेक्चरला पाठ पाहिजे मी विचारणार आहे, आणि अधूनमधून लेक्चरमध्ये मी कधीही विचारणार आहे. अत्यंत महत्त्वाचे आहे. जोड्या जुडवा म्हणू नका, कोणी कोणता ग्रंथ म्हणू नका, रचनाकाळ म्हणू नका. कसाही प्रश्न घुमवून फिरवून विचारला जातो. तुम्ही मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका पहा हवं तर याच्यासाठी. तर काय करायचं आहे, पाठ करायचं आहे. पाठ करायचं म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धती असतात, तर आठवून बघा. आता 2 तर झाले, नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर आणि आपलं शिशुपालवध, भास्कर भट्ट बोरीकर, राहिले किती 5. ठीक आहे. तर खडोव्यास आहे बाकीचे वगैरे सगळे. तर असं करून तुम्हाला काय करायचं, पाठ करायचं आहे. आणि आजचं जे शिकवलंय, ढवळे पूर्वार्ध, ढवळे उत्तरार्ध, महदंबा, तिचं नाव काय होतं, हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे. बघा आपलं 1.5 तासाचं बघा, आता तरी 1.5 तासाचे लेक्चर आहेत. यापूर्वी लेक्चर 2 तासाचे असायचे आणि खूप सिन्सिअरली मुलं करायचे. ठीक आहे. आता जे काही नोट्स लिहून दिले आहेत, मला नाही वाटत अर्ध्या तासापेक्षा जास्त लागतो. रोज लेक्चर झाल्यावर अर्धा तास पाठ करायचं, झोपायच्या पेढे उठल्यानंतर वगैरे, असं करून करून ते तुमच्या लक्षात राहील व्यवस्थित. ठीक आहे. तर आज जे लिहून दिलं ते उद्या पाठ पाहिजे, मी उद्या विचारणार आहे. ठीक आहे. काही तुम्हाला शंका असेल की बाबा मॅडम आम्हाला हे समजलं नाही आहे,